मनमाडवरून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला कसारा घाटात अपघात झाला आहे. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाहीये. याबाबत सविस्तर वृत्त असे. आज सकाळी पंचवटी एक्सप्रेसवरून नाशिककडून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. देवळाली कॅम्प इगतपुरी नंतर कसारा घाट सोडल्यानंतर पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला लागून असलेल्या एका डब्याचे कंप्लिंग तुटल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे इंजिनसह एक डबा पुढे गेला तर मागे असलेले डबे जागच्या जागीच थांबले. आज सकाळी पंचवटी एक्सप्रेसने कसारा घाट सोडल्यानंतर सकाळी 8:45च्या सुमारास इंजिन व त्याला लागून असलेला C2 हा डब्बा पोल नंबर 119/46 जवळ कपलिंग तुटल्याने इंजिनसह पुढे गेला व इतर डबे तसेच मागे राहिले. एखाद्या रेल्वेचे कपलिंग तुटल्यानंतर तात्काळ ब्रेक लागतो आणि गाडी थांबण्याची व्यवस्था असल्याने पंचवटी एक्सप्रेसचे इतर डबे सुदैवाने पुढे गेले नाही. हा अपघात कसारा घाटात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र देव बलवत्तर म्हणून ही घटना टळली आहे. या अपघाताची माहिती मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी रेल्वे पथक पाठवून पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग व्यवस्थित करून ही गाडी 9:35 मुंबईच्या दिशेने रवाना केली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, कसारा.